सर्वप्रथम आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान स्वर्गीय मोठ्या मालकांच्या पवित्र स्मृतीला या ठिकाणी विनम्रपणे नतमस्तक होऊन 245 माढा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार सन्माननीय रणजितसिंह बबनराव शिंदे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज या ठिकाणी तुंगत या गावामध्ये या विराट सभेला उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय बबनदादा शिंदे साहेब, आदरणीय वामनराव माने सर, आदरणीय कालिदास भाऊ रणदिवे, या विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितभाई शिंदे, सुभाषरावजी माने सर, संजय पाटील भीमानगरकर, समाधान फाटे, तानाजी पाटील, आगतराव रणदिवे सरपंच, उपस्थित सगळ्याची काही नावं घेत नाही, परंतु व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच परिवाराचे ज्येष्ठ मार्गदर्शक पदाधिकारी, तुंगत, रोपळे, नारायण चिंचोली, ईश्वर वटार, सर्वच या भागातल्या आजूबाजूच्या परिसरातून आलेले, गावागावातून सर्व वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी मित्र, खरं म्हणजे माढा विधानसभेची निवडणूक ह्या वेळेला जरा थोडी जास्त चुरशीची झाली अशी एक परिस्थिती वाटते. परंतु गेल्या 3 निवडणुकांमध्ये गेल्या 15 वर्षापासून या भागाचं प्रतिनिधित्व आदरणीय बबनदादांच्या नेतृत्वामध्ये होत असताना खऱ्या अर्थाने मी गेले अनेक दिवसापासून या भागामध्ये ज्या ज्या वेळेला जातो खऱ्या अर्थाने विकासाची कामं शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आदरणीय दादांनी या ठिकाणी पार पाडली. 2009ला आपल्या पंढरपूर तालुक्याची मतदारसंघ पुनर्रचना होत असताना 4 मतदारसंघामध्ये आपला तालुका विभागला गेला आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेला या भागाचं नेतृत्व कोण करेल अशा पद्धतीची एक पोकळी किंवा एक चर्चा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये शंका होती. परंतु तत्पूर्वी 2009च्या आधी सलग 5 वेळा या भागाचं प्रतिनिधित्व आदरणीय स्वर्गीय मोठ्या मालकांनी केलं. हे करत असताना सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येण्यासाठी सामान्य माणसाला स्वतःच्या पायावर उभा राहावं, स्वतः उभं राहता यावं यासाठी आदरणीय मोठ्या मालकांनी वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी कष्ट घेतलेले आपण सगळे जाणताय. 5 टर्ममध्ये विकास करत असताना मग सरकारी संस्थेच्या माध्यमातून असो, सिंचनाचे प्रकल्प असो, सबस्टेशनची कामं असो, त्याचबरोबर माणसाला सहकारी संस्थेच्या माध्यमातून उभा करण्याची जबाबदारी असो, भीमा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून केलेलं काम, अशा सर्व माध्यमातून स्वर्गीय मोठ्या मालकांनी या भागाची सेवा केली. आपणही भरभरून अशा पद्धतीचा प्रेम आणि आशीर्वाद स्वर्गीय मोठ्या मालकांना आम्हा परिचारक कुटुंबाला आजपर्यंत देत आलेला आहे. नंतरच्या 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आदरणीय दादांनी खऱ्या अर्थाने शेवटपर्यंत विकास कसा पोहोचेल, ज्या ज्या वेळेला प्रशासकीय कामाच्या निमित्ताने आमची शासकीय ऑफिसला भेट होती त्या वेळेला दादा स्वतः पाठपुरावा करायला आलेले असतात. हे मी अनेक वेळा अनुभवलंय. त्यामुळं खऱ्या अर्थाने आपल्या भागाच्या विकासाच्या बाबतीत पाठपुरावा करणारा आमदार म्हणून जिल्ह्यामध्ये दादांची एक वेगळ्या पद्धतीची छाप आहे. आणि सरकार कुठलं जरी असलं तरी दादांचा एक दबदबा गेल्या 30-40 वर्षापासून निश्चितपणाने राहिलेला आहे. आता बाळासाहेबांनी सांगितलं की मग काशी यात्रेच्या निमित्ताने असू द्या, मोतीबिंदू शिबिराच्या, आरोग्य शिबिराच्या माध्यमातून असू द्या, वेगवेगळ्या विकास कामाच्या माध्यमातून, उपक्रमाच्या माध्यमातून दादा आपल्याशी जोडले गेलेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने या भागाचा विकास करत असताना स्वर्गीय मोठ्या मालकांची उणीव दादाने अजिबात कधीही भासू दिली नाही. हेही मला आवर्जून या दौऱ्याच्या निमित्ताने जाणवत आले. त्यामुळं बोलण्यासारखे अनेक विषय. सोलापूर जिल्ह्याची उभारणी होत असताना, वेगवेगळ्या पद्धतीनं जिल्ह्याचा विकास होत असताना या जिल्ह्यामध्ये आदरणीय मोठे मालक असतील, आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील दादा असतील, आदरणीय बबन दादा असतील, आदरणीय गणपतरावजी देशमुख आबासाहेब असतील, हे सर्व नेते मंडळीच्या माध्यमातून
खऱ्या अर्थाने या ग्रामीण भागापर्यंत सहकार रुजवण्याचं आणि सहकार टिकवण्याचं आजपर्यंत काम झालेलं आहे. आज पांडुरंग सहकारी साखर कारखाना असेल, युटोपियन असेल, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना असेल, खऱ्या अर्थाने वेळेवर दर देणारा आणि सातत्याने उच्चांकी ऊस दराची परंपरा या कारखान्याने दोन्ही आजपर्यंत जपत आलेले आहेत. त्यामुळे कुठली तरी लोकप्रियता मिळवण्यासाठी कुठलाही ऊसाचा दर त्यांनी कधी डिक्लेअर केलेला नाही. तर सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस आले पाहिजे. त्यांना दिवाळीला असेल, पोळ्याला असेल, योग्य वेळी ऊसाचं बिल मिळलं पाहिजे, हप्ता मिळाला पाहिजे. त्यासाठी सातत्याने त्यांनी बँकांसोबत बोलणी करून योग्य त्या वेळेत पेमेंट देण्याची जबाबदारी आदरणीय मोठ्या मालकांनी घेतली. आपल्या सगळ्याला माहित आहे 80 सालापासून मग त्यावेळेसचे स्वर्गीय औदुंबर अण्णा पाटील असतील, स्वर्गीय मोठे मालक असतील, स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्वर्गीय यशवंतभाऊ पाटील, स्वर्गीय राजूबापू पाटील, स्वर्गीय भारत नाना बालके, या सर्व मंडळींनी या ठिकाणी समाजकारण राजकारण करत असताना एक नीतिमत्ता जोपासण्याचं काम केलं. आणि या नीतिमत्तेच्या आधारावर आज खऱ्या अर्थाने बबनदादांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी विकास झालेला आहे. त्यामुळं बोलण्यासारखं बरंच आहे, परंतु एक चांगल्या विचारासोबत जाण्याचा निर्णय आम्ही सगळ्या पांडुरंग परिवारातल्या सदस्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. कारण पांडुरंग परिवारातल्या सर्व सदस्यांनी गेल्या 3 निवडणुकांमध्ये दादांच्याच बरोबर काम केलं, दादांनाच मतदान केलेलं आहे. परंतु दरवेळेला परिचारक कुटुंबातला उमेदवार उभा असायचा. त्यामुळे प्रत्येक या 42 गावातल्या मंडळींना, वडीलधारी असतील, मग पदाधिकारी असतील, सगळ्यांना जबाबदारीच्या निमित्ताने मंगळवेढ्याला जावं लागायचं. परंतु ही पहिलीच निवडणूक आहे की या निवडणुकीमध्ये पांडुरंग परिवारातला कार्यकर्ता, वडीलधारी सर्वजण सक्रिय आहे. आणि दादांनी आजपर्यंत केलेल्या विकास कामाच्या जोरावर आज सर्वसामान्यांपर्यंत सगळी मंडळी पोहोचतायत. निश्चितच गेल्या 15 वर्षाचं पांडुरंग परिवाराचं असलेलं सहकार्य निश्चितपणाने शिंदे कुटुंबियांच्या लक्षात राहून येणाऱ्या कालावधीमध्ये या भागाचा चांगल्या पद्धतीने विकास होईल. आणि म्हणूनच गेले 40 वर्षापासून परिचारक कुटुंबाचा आणि शिंदे कुटुंबियांचा असलेला स्नेह या जोपासण्याच्या दृष्टिकोनातनं शेतकऱ्यांना चांगले दिवस आणावेत या हेतूच्या माध्यमातून आपण सगळे एकत्र आलोय. त्यामुळे मी या निमित्ताने आपल्या सगळ्याला एवढीच विनंती करणार आहे की येत्या 20 तारखेला रणजित बबनराव शिंदे हे 10 अनुक्रमानिका नंबर 10 नंबरला त्यांचं नाव आहे आणि त्याच्या पुढे सफरचंद हे चिन्ह आहे. आजपर्यंत दादा राष्ट्रीयकृत पक्षाच्या चिन्हावर उभा राहत आले, परंतु या वेळेला एक वेगळ्या पद्धतीची अपक्ष निवडणूक या ठिकाणी रणजितबाईंच्या माध्यमातून लढत आहेत. माझी आपल्या सगळ्याला विनंती राहील की आपण येत्या 20 तारखेला भरभरून अशा पद्धतीचं मतदान सफरचंद या चिन्हासमोर करावं आणि त्या माध्यमातून काही अजून विकासाची कामं दादाने काम करत असताना सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचं काम केलेलं आजपर्यंत आपण बघतोय. त्यामुळं मला निश्चितपणाने खात्री आहे चांगल्या पद्धतीच्या मतदानातून या ठिकाणी रणजितबाईंचा या ठिकाणी विजय होईल. दादांचा आजपर्यंत गेल्या 15 वर्षामध्ये आपल्या 42 गावात असलेलं विकास काम, सर्वसामान्यांचे असलेलं संबंध, केलेली विकास कामं, त्याचबरोबर आदरणीय दादांची पुण्यही, या दोन्हीच्या जोरावर निश्चितपणाने रणजितबाई शिंदे विजयी होतील अशा पद्धतीचा या ठिकाणी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडे व्यक्त करतो. पुढं अनेक ठिकाणी मलाही कॉर्नर मीटिंगच्या निमित्ताने जायचं आहे. त्यामुळं अधिक न बोलता आपल्या सगळ्यांना येत्या 20 तारखेच्या मतदानाच्या निमित्ताने सफरचंद या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण रणजित बबनराव शिंदे यांना विजयी करावा अशा प्रकारचं आवाहन या निमित्ताने करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.